माझाच वाढदिवस आणि मलाच केक करावा लागला का ते मी नंतर सांगते. त्याच्या आधी आपण केकचे साहित्य बघूया. आपल्याला बॉर्बन बिस्किट पाहिजे. 10 रुपयाचे जे बिस्किट असतात ते 4 बिस्किट घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक तुकडे करून याची पावडर करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसे दूध घालायचं आहे. दूध हे कच्चे घालू नये, गरम करून गार केलेले दूध घालायचे. लागेल तसे दूध घालून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर हे जास्त पातळ किंवा घट्ट नसावे, जसं व्हिडिओमध्ये दिसते तशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक इनोचं पॅकेट घालायचं आहे. इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याच्यावरती थोडंसं दूध घालायचं, त्यामुळे ॲक्टिव्ह होतं आणि केकचं जे आपण मिश्रण तयार केलं आहे त्याच्यामध्ये एकसारखं पसरलं जातं. इथे जरा काम फास्ट करायचं, त्याच्यामुळे इनो एकसारखा पसरला जातो. आणि एका भांड्याला मी तेल किंवा तूप काही पण तुम्ही लावू शकता ते लावून घ्यायचं. खाली कागद घालायचा आणि सगळं जे बिस्किटचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं भांड्यामध्ये आणि थोडंसं टॅप करायचं. त्याच्यातली एक्स्ट्रा जी हवा आहे ती निघून जाते. आणि त्याच्यावरती मी अजून चॉकलेटी होण्यासाठी कॅडबरीचे काही तुकडे मी घातले होते. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. असाच केक छान लागतो. एका बाजूला भांडं गरम करायला ठेवलं होतं, 10 मिनटं फ्री हीट करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये आता हे भांडं ठेवून द्यायचं. बारीक गॅसवरती आपल्याला हा केक 35 ते 40 मिनटं बेक करायला ठेवायचा आहे. कुठेही गॅस मोठा करायचा नाही. बारीक गॅसवरती हा छान असा बेक होतो. आणि मी पूर्ण केक गार झाल्यानंतरच तुम्हाला काढून दाखवते. खूप सॉफ्ट आणि खूप स्पंजी असा केक तयार होतो. आणि हा केक मी घरी का केला, कारण आमच्याकडे तर केक छान असे मिळत नाहीत क्रीमचे वगैरे, त्याच्यामुळे मी घरच्या घरीच हा केक केला होता. आणि खूप छान होतो केक, खूप टेस्टी होतो. क्रीम विदाऊट क्रीमचा पण केक हा छान लागतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला केक दाखवते, कारण रात्री केक कट केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ तिथे दाखवता आला नाही. दुसऱ्या दिवशी पण केक हा एकदम सॉफ्ट आणि मऊ होता, कुठेही कडक वगैरे झाला नव्हता. इथंपर्यंत आला आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.